कृती समिती ज्यावेळी मी मगाशी सांगितलं IRBच्या टोल नाक्याच्या वेळी कृती समिती स्थापन झाली. आदरणीय प्राध्यापक कैलासवासी ND पाटील साहेब असतील, पानसरे साहेब असतील, निवासते साळुंखे असतील. त्यानंतर कृती समितीचं उपद्रव्य कोल्हापूरसाठी खूप वाढलं आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये त्यांनी खोडा घालण्याचं काम चालू आहे. आपण एक उदाहरण देतो. पंचगंगा नदीचा पुलाचं ज्यावेळी काम चालू होतं त्या कामाच्या वेळी ह्यांनी कृती समितीची लोक त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आडव्या आलेत आणि त्यानंतर जुन्या पुलावरती पुण्यातील प्रवासी ज्योतिबाच्या यात्रेसाठी आलेल्या लोकांची गाडी पंचगंगा नदीत पडली आणि 14 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली. ॲक्च्युली ज्या लोकांनी या कामामध्ये खोडा घातला त्यांच्यावरती खुनाचे मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा म्हणून लोकांनी त्यावेळी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्या पलीकडच्या पुलाला नवीन छत्रपती शिवाजी पुलाला परवानगी मिळाली, तो पूल पूर्ण झाला. अशा बऱ्याच कामामध्ये ही कृती समितीची ठराविक लोक आहेत, जे आता मगाशी मी सांगितलं दिलीप देसाई असतील, बाबा इंदुलकर असतील, बाबा पार्टे असतील, अशी बरीच लोक यामध्ये त्यांनी एक टोळी निर्माण केल्या कृती समितीच्या नावाखाली आणि ह्या टोळीला आळा घालण्याचं काम इथून पुढं सामान्य जनतेचं जे काय मत आहे त्या जनतेच्या माध्यमातून ह्या कृती समितीच्या कृती समिती चांगलं आहे, पण त्यावेळी ठराविक लोक जी काय कृती समितीच्या नावाखाली आंबे पाडण्याचं काम करतात ते आंबे पाडण्याचं इथून पुढं बंद होणार.